लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण आता पाहणार आहोत की कबीरचं सत्य आता गौतम काकासमोर येणार आणि त्याचबरोबर आता आणखीन एक मोठी गोष्ट घडणार. आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर सध्या आता सखी हिने राजलक्ष्मी किर्लोस्करवरती आवाज चढवल्यानंतर कबीरला सखीचा राग येतो आणि कबीर सखीवर जोरात ओरडतो, सखी व्यवस्थित बोल, माइंड युअर टंग. त्याबरोबर मग मात्र आता सखी इकडे घाबरते आणि सखी आता कबीरकडे बघते. कबीरचा चेहरा रागाने पूर्णपणे लालबुंद झालेला असतो. तो राजलक्ष्मीला सखी बोलल्यामुळे रागवलेला असतो सखीवरती. कबीर म्हणत असतो, सखी बोलताना जरा व्यवस्थित विचारपूर्वक बोल, कारण तू तुझ्या आजीच्या वयाच्या व्यक्तीबरोबर बोलतेस, समजलं ना. त्याबरोबर पुढे तो असंही म्हणतो, ती माझी आजी आहे आणि तिला एकही शब्द बोललेला मला चालणार नाही. आता सखीला मात्र कबीरचे हे शब्द ऐकून खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. सखीच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात, पण सखी आता स्वतःचे अश्रू कसेबसे थांबवते आणि आता तिकडनं ती तिच्या आईबरोबर म्हणजेच मनस्विनीबरोबर निघते आणि घरी येते. मनस्विनीबरोबर घरी आल्यावर इकडे सखीला वाटत असतं, आजपर्यंत मला कान्हा कधीच ओरडला नव्हता, त्याने माझ्यावर कधीच आवाज वाढवला नव्हता, पण आज पहिल्यांदा त्याने माझ्यावरती आवाज वाढवला. तो असं का वागला असेल माझ्याशी? माझ्यावर ओरडून त्याला काय मिळालं असेल? आजपर्यंत कधीच नव्हता ओरडला आणि आज माझ्यावर ओरडला. सखीला कबीरच्या ओरडण्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती आता रडत असते एकटीच. कबीर तिला ओरडून बोलला ह्या गोष्टीचंच तिला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तिला खूपच दुःख झालेलं असतं आणि त्यामुळे ती एकसारखी नुसती रडतच बसलेली असते. ती म्हणत असते की मी त्या आजीनं बोलले हे कबीरला दिसलं, पण त्या आजी बोलल्या ते का नाही याला कळलं. आता इतक्या त्या ठिकाणी गौतम काका येतो. गौतम काका सखीला रडताना बघतो आणि काय झालं सखी बेटा, का रडतीयस तू असं विचारतो. मग सखी आता गौतम काकाला घडलेला सर्व प्रकार सांगते पोलीस स्टेशन बाहेरचा. मग गौतम काकाला हे ऐकून आश्चर्य वाटतं. गौतम काका सखीला म्हणतो, हे बघ सखी रडू नकोस आणि कबीर तुला ओरडला त्यामध्ये त्याची काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही. हे बघ, पहिली गोष्ट राजलक्ष्मी किर्लोस्कर मॅडमचं वय किती जास्त आहे तुझ्यापेक्षा आणि त्या तुझ्या आजीच्या वयाच्या असताना तू त्यांना उलट बोललीस. वहिनीला सुद्धा खरं तर हे आवडलं नसतंच. तुला माहिती आहे ना लहानपणापासून त्यांनी तुला काय शिकवलं होतं? आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करायचा. त्यांचं चुकत जरी असेल तरी त्यांना मोठ्याने ओरडून बोलायचं नाही, त्यांना प्रेमाने समजावून त्यांची चूक सांगायची. आणि आज तू एवढ्या मोठ्या त्या आजीवरती ओरडलीस, मग अर्थात कबीर ओरडला ते बरोबरच आहे ना. तरीही सखी म्हणते, काका मी जाणून बुजून काही केलं नव्हतं. अरे त्या माझ्या आईबद्दल कसं बोलल्या की तुझी लायकी माझ्या पायांशी उभं राहण्याची नाही आहे, म्हणून मला वाईट वाटलं आणि म्हणून मी त्यांना फक्त माझ्या आईबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही, माझ्या आईशी नीट बोलायचं एवढंच सांगत होते. पण तरीही कबीर माझ्यावरती ओरडला. त्याला माझी चूक दिसली, मग त्याला त्याच्या आजीची चूक का नाही दिसली? त्याच्या आजीने व्यवस्थित बोलायला हवं असं त्याला का नाही वाटलं? काका म्हणतो, बरं ठीक आहे सखी बेटा, हे बघ रडण्याची या सगळ्यामध्ये काहीही गरज नाही आहे. कबीरची सुद्धा चूक आहे. मी एक काम करतो, मी बोलतो त्याच्याशी, मी विचारतो त्याला, ठीक आहे, तो असं त्याच्या आजीला का नाही बोलला आहे, मी त्याच्याशी बोलतो बस. त्यानंतर मग गौतम काका कबीरला फोन करतो आणि आपल्या नेहमीच्या जागी भेटायला बोलवून घेतो. कबीर आणि काका भेटल्यावर कबीरला काका विचारतात, काय रे तू आज सखीवरती ओरडलास ना, का ओरडून बोललास तू बिचारीवर? तुला माहिती आहे का, तुला जितकं वाईट वाटलेलं नाही आहे ना त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास होतोय तिला. अरे एकसारखी नुसती रडत बसली आहे ती, सारखी म्हणते की कधीच माझ्यावर ओरडला नव्हता, आज पहिल्यांदा ओरडला. तिला खूपच जास्त वाईट वाटलं आहे. कबीर, का ओरडलंस तू सखीला? तुला माहिती आहे ना ती किती हळव्या मनाची आहे ते. त्यावर कबीर म्हणतो, हो ओरडलो मी आज त्यांच्यावर, पण गौतम काका मी ओरडलो ना त्यामध्ये मी काहीही चुकीचं केलं आहे असं मला बिलकुलच वाटत नाही आहे. अहो सखी मॅडम बघा ना कशा वागतायत त्यांना काही कळतच नाही आहे. अहो त्या मनस्विनीला, खोटारड्या बाईला स्वतःची आई मानून बसल्या आहेत, ज्या बाईने माझ्या वडिलांचा जीव घेतला तिला, आणि वर्ण माझ्याच आजीवरती आवाज चढवून बोलत होत्या. त्याबरोबर काका म्हणतात, काय मनस्विनीने तुझ्या बाबांचा जीव घेतला होता म्हणजे? त्याबरोबर मग कबीर सांगू लागतो, तुम्हाला सर्व पहिल्यापासून खरं सांगतो, मी देवदत्त किर्लोस्करांचा मुलगा कबीर किर्लोस्कर आहे. कबीर देवदत्त किर्लोस्कर आणि ती माझी आई राजलक्ष्मी किर्लोस्कर. कबीर किर्लोस्कर
माझे वडील म्हणजेच देवदत्त किर्लोस्कर आणि राघव कामत सर हे दोघं चांगले मित्र होते. राघव सरांना मनस्विनीने मारलं आहे आणि ती तेजस्विनीचं रूप घेऊन तुमच्या घरात घुसत आहे हे माझ्या वडिलांना माहिती झालं होतं. म्हणून माझे वडील याच्या विरोधात ॲक्शन घेणार होते. त्यावेळी त्या मनस्विनीने माझ्या घरी तेजस्विनी मॅडमचं रूप घेऊन येऊन माझ्या वडिलांचा खून केला. तेव्हापासून मला बदला घ्यायचा होता आणि म्हणून मी सखीबरोबर लग्न केलं. एवढी वर्ष मला वाटत होतं की हे सगळं तेजस्विनी कामतांनी केलं, पण नंतर कालांतराने मला त्यांच्या जुळ्या बहिणीबद्दल समजलं आणि मग मला कळालं की हे सगळं मनस्विनीने केलं. मग मी मनस्विनीच्या मागे लागलो. पण त्या सगळ्या प्रकरणात हे काय पुढे घडून बसलं हे तर तुम्ही बघितलंच आहे. मी सखी मॅडमना एवढं पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतोय ती तुमची आई नाही आहे, पण त्या काही समजून घ्यायला तयारच नाही आहेत. ती एक खोटारडी बाई आहे आणि ती ना सखीला शांतपणे जगू देणार नाही आहे. त्यावर गौतम काका म्हणत असतो की हे बघ, तू शांत हो कबीर, आणि मला कळतं आहे तुझी चिडचिड का होती आहे, मला समजतं आहे, पण यामध्ये चिडणं हा पर्याय आहे का? सखी जे काही वागते ते चुकीचं आहे. आपण सखीला समजावून सांगू. मी समजावून सांगेन सखीला आणि तुझी बाजूसुद्धा पटवून देईन. तू तिच्यावर रागवलास ते काही उगीच नाही, तू बरोबर होतास हे मी तिला नक्की सांगेन. हां, आणि त्याच्यानंतर मग आता गौतम काका हा सखीला समजवण्यासाठी घरी आलेला असतो. घरी आल्याच्या नंतर मग आता गौतम काका सखीच्या रूममध्ये जातो. तो सखीला म्हणत असतो, सखी अजून तुझं रडणं थांबलेलं नाही आहे का? हे बघ, मला कळतं आहे कबीर तुझ्यावरती रागवला त्यामुळे तू खूप जास्त दुखावली गेली आहेस, पण बाळा तू असा विचार का करत नाही आहेस की कबीर तुझ्यावर रागवला त्यामागे काहीतरी ठोस कारण असेल म्हणून? सखी कधी कधी ना भूतकाळातल्या जखमा खूप जास्त खोल असतात, इतक्या खोल असतात की कधी कधी त्या जखमांमुळे आपल्याला अनेकदा त्रास होतो, वेदना होत असतात आणि त्यामुळेच आपण कधीतरी काहीतरी विचित्र वागतो. आता तसंच काहीतरी त्याच्याही बाबतीत असेल, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. सखी म्हणते, काका तू काय बोलतोयस, मला खरंच काहीच कळत नाही आहे. काका म्हणतो, सखी बेटा तुला मी काय बोलतोय हे इतक्यात कळणारही नाही. तू फक्त एवढंच समजून घे की कबीर तुला ओरडला त्यामागे त्याची काहीही चूक नाही आहे. काहीतरी घडलं असेल म्हणूनच तो तुझ्यावर रागवला असेल. समजतंय का तुला? हे बघ, कबीर कसा आहे हे तुलाही चांगलं माहिती आहे, मलाही चांगलं माहिती आहे. कारणाशिवाय तो कधीच ओरडत नाही, कारणाशिवाय तो कधी बोलत नाही, कारणाशिवाय तो कधीच रागवत नाही. त्याबरोबर मग सखीच्या मनातसुद्धा ह्या सर्व गोष्टी येतात की हो हे अगदीच बरोबर आहे. मग आता सखी ही विचार करू लागते की खरोखर काका जे बोलतोय ते बरोबर असेल का? तर दुसऱ्या बाजूला कान्हा सखीला ओरडलेला असतो आणि त्यामुळे ती नाराज आहे, ती रडते. हे सगळं गौतम काकाने त्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता तो सुद्धा खूप जास्त अपसेट होऊन गेलेला असतो. त्याला आता अर्पिता जेवायला वाटते. त्यावेळी कबीर म्हणतो की नाही आई, मला भूक नाही आहे, मला नको आहे जेवायला. खरं तर मी सखीवरती आवाज वाढवायला नको होता. सखी ही मध्ये पटकन बोलली कारण तिला तिच्या आईला बोलल्याचा राग आला आणि कुठल्याही मुलांना आपल्या आईला जर कोणी उलट बोलत असेल तर राग येईलच. तिच्याऐवजी जर मी असतो तर मी सुद्धा असाच रिॲक्ट झालो असतो. मी तिच्यावर एवढं आवाज चढवून बोललो त्यामुळे ती खूप जास्त दुखावली गेली. अगं आजपर्यंत तिने माझा एवढा लाऊड व्हॉईस कधीच ऐकला नव्हता. ती कायम माझं प्रेमच बघत आली आहे, त्यामुळे माझा राग बघून तिला त्रास झाला आहे. मला ना नको आहे काही खायला प्यायला, कारण माझी खात्री आहे सखीने सुद्धा अजून काहीच खाल्लं नसेल. त्याबरोबर मग आता कबीरला अर्पिता समजावते, हे बघ कबीर, हे असं उपाशी बसून काही न खाऊन प्रश्न सुटणार नाही आहेत. उलट याच्याने गुंता आणखीन जास्त वाढत जाईल. त्यापेक्षा राहिला प्रश्न सखीचा, तर सखीशी बोल, तिला समजवून सांग आणि ती तुझं ऐकत नसेल ना तर तुझा फोन दे. तर कबीर म्हणतो, आई तू काय करतेस? त्यावर मग आई म्हणते, तू फोन दे. तुमच्या दोघांमध्ये क्लिअरिटी असणं खूप गरजेचं आहे आणि मी तेच आणते. आणि मग अर्पिता सखीच्या फोनवरती फोन करते आणि म्हणत असते, हॅलो. त्याबरोबर आता सखीला वाटतं कबीरचा फोन आहे. सखी म्हणते, आधी माझ्याशी भांडलास, आत्ता कशाला फोन करतोयस? अर्पिता म्हणते, मी बोलते, कबीरची आई अर्पिता. सखी म्हणते, सॉरी, मला माहीत नव्हतं तुम्ही फोन कराल, प्लीज बोला ना. त्याबरोबर अर्पिता म्हणते, मला माहिती आहे सध्या तुझ्यामध्ये आणि कबीरमध्ये छोटासा वाद झाला आहे. नवरा बायको म्हटलं की वाद हे होतच असतात, पण तुला माहिती आहे का कबीर आज तुझ्यावर का ओरडला? त्यावर सखी म्हणते, नाही. त्याबरोबर मग अर्पिता सांगते, तू त्या मनस्विनीला तुझी आई मानून बसलेली आहेस. त्यावर सखीमध्ये बोलत असते. त्यावर अर्पिता म्हणते, थांब, माझं बोलणं पूर्ण होऊ दे.
ती खरोखर तुझी आई नाही आहे. अगं यापूर्वी 12 वर्ष त्या बाईने तुला फसवलं आहे. मग आता सध्या तिला तुला फसवणं एवढं किती अवघड जाणार आहे गं? अगं ती बाई एक नंबरची खोटारडी आणि फ्रॉड आहे. तुला माहिती आहे तिने तुझ्या आईचं रूप घेऊन माझ्या नवऱ्याचा खून केला होता. खरं तर त्याचाच बदला घेण्यासाठी माझा मुलगा तुमच्या घरात घुसला होता. म्हणून त्याला सरकारला उद्ध्वस्त करायचं होतं, बर्बाद करायचं होतं. हे बघ सखी, माझा मुलगा तुझ्या आयुष्यात प्रॉपर्टीसाठी कधीच आला नव्हता. तो खरंच खूप चांगला आहे. जेव्हा उलट तो तुझ्या आयुष्यात आला ना, तेव्हा तुझ्या आयुष्यातली दुःख, तुझ्या आयुष्यातला त्रास सगळं त्याला समजलं. आणि त्यानंतर मग त्याने तुझी साथ द्यायचं ठरवलं. त्याने मनस्विनीचं कितीही वाईट चिंतलं असेल तरी त्याने कधी तुझ्या बाबतीत वाईट किंवा चुकीचा विचार केलेला नाही आहे. तुझ्यावर मात्र त्याने मनापासून खरंच प्रेम केलं. खरंच माझा मुलगा खूप चांगला आहे सखी. आता तो तुझ्यावर ओरडला हे त्याचं चुकलं, पण त्याला त्याच्या आजीने लहानाचं मोठं केलं. माझे मिस्टर गेल्यानंतर मी ट्रॉमात गेले, मी वेड्यासारखी वागू लागले. तेव्हा त्याच त्याची आई आणि बाप दोन्ही झाल्या. खरंच. आणि त्यानंतर मग पुढे ती सांगत असते की म्हणून त्याचा त्याच्या आजीवर खूप जीव आहे. कोणी एक शब्द जरी आजीला बोललं ना तरी त्याला पसंत नाही पडत. आणि ती मनस्विनी खरोखरच तिची लायकी नाहीच आहे माझ्या सासूबाईंच्या पायांजवळ उभी राहण्याची. तुला आज वाटतंय की ती तुझी आई आहे, पण पुढे जाऊन बघ तुझा भ्रम तुटेल आणि तुला सत्य समजेल. आणि एवढं बोलून अर्पिता फोन ठेवून देते. त्यानंतर सखीसुद्धा विचार करते की खरोखर कबीरची आई जे काही बोलली असेल ते खरं असेल का? एवढी वर्ष मला सरकारने फसवलं होतं, आता पुन्हा तर सरकारच मला फसवत नसेल ना? नक्की ही माझी आई असेल ना, की ही मनस्विनी मावशीच असेल आणि पुन्हा हिने माझ्या आईला कुठेतरी लपवून डांबून ठेवलं असेल. काय खरं काय खोटं काहीच कळायला मार्ग नाही आहे. कबीर असायचा तेव्हा तो बरोबर खरं बरोबर खोटं शोधून काढायचा, पण आता मात्र मला सर्वच गोष्टी शोधून काढणं, सर्वच गोष्टी तपासणं अवघड जात आहे. कदाचित मगाशी गौतम काकासुद्धा भूतकाळाबद्दल बोलत होता, ते या सगळ्याच्या निगडीतच होतं. म्हणजे खरोखर ही सरकार माझी आई नसेल का? म्हणूनच तर कबीर एवढा रागवला असेल ना. पण माझ्या आईचं प्रेम, माझ्या आईची माया मला जाणवते. पण मग काय खरं काय खोटं कसा विचार करू, कसं शोधून काढू? डोकं पूर्ण भंजाळून गेलं आहे, काहीच सुचत नाही आहे. असा विचार करून सखी आता तिथल्या तिथे एडझाऱ्या मारू लागते, फेऱ्या मारत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.